आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या दृष्टीने ठाकरे बंधूंची युती झाली आहे। पण या पालिका निवडणुकीमध्ये कोणकोणती आव्हानं ठाकरेंच्या युतीच्या समोर आणि या ठाकरे बंधूंच्या समोर असणार आहेत जाणून घेऊया। अर्थात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे मराठी मतांचा। उद्धव ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि शिंदेंची शिवसेना यांच्याकडे बहुतांश मराठी मतं वळताना दिसतील। त्यामुळे मराठी मतं शिंदेंच्या पारड्यामध्ये न जाता ती आपल्याकडे खेचून घेण्यासाठी ठाकरे बंधूंना मोठ बांधावी लागणार आहे। पुढचा मुद्दा आहे तो महायुतीच्या आव्हानाचा। कारण महायुती म्हणजेच पर्यायाने भाजप हा अत्यंत मायक्रो मॅनेजमेंटसाठी ओळखला जातो। आजवरती शिवसेना आणि मनसेचे राजकारण जर आपण बघितलं तर ते भावनिक मुद्द्यांवरती आधारित राहिले। त्यामुळे हे मायक्रो मॅनेजमेंट घडवून आणण्याचं मोठं आव्हान देखील ठाकरेंच्या समोर असेल। पुढचा मुद्दा आहे मुस्लिम मतदारांचा। लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडीमधील काँग्रेसच्या मतांचा फायदा ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाला। मात्र मनसे सोबतच्या आताच्या युतीमुळे आता काँग्रेस ही ठाकरेंपासून काहीशी दुरावलेली आहे। त्यामुळे मुस्लिम मतांसाठी ठाकरेंना कसरत करावी लागू शकते। सोबतच अनेक वेळेला भोंग्यांसारखे मुद्दे हे मनसेने उचलून धरले, त्यामुळे त्याचा देखील फटका ठाकरेंना बसू शकतो। पुढचा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे मुंबईचा महापौर नेमका कोण। मुंबईचा महापौर हा मराठीच असेल आणि तो आमचाच असेल असं राज ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये अगदी ठासून सांगितलंय। दुसरीकडे मुंबईचा महापौर हा हिंदू असेल असं महायुतीमधले नेते वारंवार म्हणतात। त्यामुळे मराठी महापौर या मुद्द्यावरती मराठी मतं ही ठाकरे ब्रँडकडे जाणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। अखेरचा मुद्दा तो म्हणजे विकासाच्या मुद्द्याचा। महायुतीकडून आजवरच्या प्रचारामध्ये धार्मिक मुद्द्यांच्या सोबत वारंवार विकासाचे मुद्दे आणि सरकारच्या वेगवेगळ्या योजना यावरती भर दिसतो। तसे काही मुंबईच्या विकासाचे मुद्दे आणि मुंबईकरांच्या जगण्याचे मुद्दे ठाकरे बंधूंना कॅच करता येणार आहेत का हे देखील यावेळच्या प्रचाराच्या निमित्ताने आणि यंदाच्या महानगरपालिका निवडणुकांच्या निमित्ताने महत्त्वाचे ठरणार आहे।